Hello friends, welcome back to my channel. Today we are going to learn part second of the lesson The Fall of Troy. The Fall of Troy आपण या पार्ट फर्स्ट मधून पाहिलंय. त्याचा अर्थ असा होतो बाळांनो की ट्रॉयचा विध्वंस, ट्रॉय या शहराचा विनाश. आणि आता आज आपण सेकंड पार्ट ह्या पाठाचा पाहणार आहोत बाळांनो. ओके, सो लेट अस स्टार्ट आवर लेसन. At last Troy was taken not by force but by a trick. शेवटी ट्रॉय कसा घेतलं गेलं, म्हणजे ट्रॉय हे शहर कसं जिंकलं गेलं, तर नॉट बाय फोर्सने नाही किंवा खूप असं युद्ध करून पॉवर दाखवून असं नाही, तर बट बाय अ ट्रिक म्हणजे काय, युक्ती, एक योजना आखून हे शहर जिंकलं गेलं किंवा घेतलं गेलं. इट वॉज द कनिंग ओडिसियस हू थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द विक्ट्री. आणि तो कोण होता, तर ओडिसियस होता, ज्याने हा प्लॅन केला होता. कनिंग म्हणजे कसा, धूर्त असा ओडिसियस हू थॉट ऑफ अ प्लॅन, ज्याने हा प्लॅन तयार केला होता टू ऑब्टेन द विक्ट्री. ऑब्टेन म्हणजे मिळवणे आणि विक्ट्री म्हणजे तर विजय. ह्या शहरावर विजय मिळवण्यासाठी, तर ह्या युद्धामध्ये विजय मिळवण्यासाठी ह्या ओडिसियसने एक प्लॅन तयार केलेला होता, एक योजना तयार केलेली होती. तर त्या प्लॅनमुळे त्यांनी काय केलं, तर विजय मिळवला होता. ओके, लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स. काय करूयात म्हणे, तर आपण एक वुडन हॉर्स बिल्ड करूयात, एक वुडन हॉर्स तयार करून घेऊयात. ही सेड बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. आणि केवढा बिग, तर केवढा मोठा, ज्याच्यामध्ये माणसं आत जाऊ शकतील किंवा थांबू शकतील. अँड लेट सम ऑफ आर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स. पहा मग त्याचा प्लॅन काय होता, तर एक मोठा वुडन म्हणजे लाकडी असा हॉर्स तयार करायचा, घोडा तयार करायचा, आणि त्याच्यामध्ये त्याचे जे बेस्ट फायटर्स आहेत, चांगले असे योद्धे आहेत, त्यांना हाईड करायचं, त्यांना लपवायचं त्या हॉर्समध्ये. देन लेट अस बर्न आर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन आर शिप्स. आणि मग काय करूयात म्हणे, तर बर्न आर टेंट्स, त्यांचे जे काही तंबू होते त्या तंबूंना जाळून टाकूयात. आणि प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे, असं भासवणे, की टू सेल अवे इन आर शिप, आम्ही कुठे गेलो, तर सेल अवे म्हणजे आम्ही जलप्रवास करून आमच्या गावी, आमच्या शहरामध्ये किंवा आमच्या राज्यामध्ये परतलो असं आपण भासूयात. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट. पण आपण खरोखर आपल्या गावांकडे किंवा आपल्या राज्याकडे परत जायचं नाही आहे, तर इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे, आपण जास्त लांब न जाता वी विल रिटर्न इन द नाईट, आपण काय करूया, रात्री परत येऊयात. व्हेन द ट्रोजन्स आर अस्लीप वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. तर काय योजना होती त्याची, रात्री आपण परत येऊन हे जे ट्रोजन्स, जे ट्रॉय शहरातली जी लोकं आहेत ती काय झोपी गेलेले असतील, वी विल अटॅक, आणि मग आपण त्यांच्यावर हल्ला करूयात, त्या शहरावर हल्ला करूयात. अँड बर्न अँड किल, आणि त्या शहराला जाळून टाकूयात, आणि त्या लोकांना, त्या ट्रोजन्सला आपण मारून टाकू, असा त्यांचा प्लॅन होता. द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाईस ऑफ द वाईज ओडिसियस. आणि जे काही ग्रीक लीडर्स होते, ग्रीक योद्धे होते, त्यांनी सुद्धा ठरवलं की आता आपण काय करूयात म्हणे, हा जो ॲडवाईस आहे, हा जो सल्ला आहे, एका हुशार अशा माणसाकडनं दिला गेला, म्हणजे तो कोण, तर ओडिसियसकडनं दिला गेलेला हा सल्ला आपण त्याचं मानूयात. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. आणि एक कौशल्यपूर्ण असलेला असा अभियंता, इंजिनियर, त्याच्याकडनं हा हॉर्स तयार केला गेला, हा घोडा तयार केला गेला. अँड द ग्रेटेस्ट हिरोज, आणि जे चांगल्यातले चांगले योद्धे जे होते, मेनेलॉस आणि ओडिसियस हिमसेल्फ, हे दोघं स्वतः, अँड अदर्स, आणि जे अजून चांगले काही योद्धे होते, त्यांनी सुद्धा एंटर्ड इट म्हणजे त्या घोड्यामध्ये प्रवेश केला. द लास्ट मॅन टू गो इज in being the architect himself who knew the secret of opening and shutting the entrance. आणि जो लास्ट मॅन होता त्या घोड्यामध्ये जाणारा, त्या हॉर्समध्ये जाणारा, तर कोण होता, तर द आर्किटेक्ट म्हणजे हा जो इंजिनियर आहे तो स्वतः. हू न्यू द सिक्रेट, आणि ज्याला हे सिक्रेट माहिती, कोणतं सिक्रेट, ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स. जो प्रवेश करण्याचा जो मार्ग आहे, त्या घोड्यामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग, म्हणजे ते
घोड्यामध्ये जाण्याचा आणि त्याचबरोबर शट करण्याचा, ते द्वार बंद करण्याचा जो मार्ग किंवा त्याच्यातली जी कल्पना, आयडिया ह्या इंजिनियरला माहिती होती, तर तो सुद्धा त्या घोड्यामध्ये शेवटी जाईल. दॅट इव्हनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स अँड सेल अवे इन देअर शिप्स. आणि त्या संध्याकाळी त्या ग्रीकांनी काय केलं तर बर्न देअर टेंट्स, त्यांचे स्वतःचे तंबू जाळले, अँड सेल अवे इन देअर शिप्स, आणि त्यांच्या जहाजामध्ये ते निघून गेले समुद्र मार्गाने. बट दे डिड नॉट गो व्हेरी फार. पण ते लांब गेलेत का तर नाही. ते जरी निघाले ते शिपमधून, त्यांच्या जहाजामधून, पण ते लांब गेले नाहीत. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्वेड द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. आणि फक्त ओनली वन मॅन, आणि फक्त एकच माणूस त्यांनी मागे सोडला, बिहाइंड टू परस्वेड द ट्रोजन्स. परस्वेड म्हणजे मन वळवणे. कोणाचं तर द ट्रोजन्स, त्या ट्रॉय शहरामधील लोकांचं. टू ड्रॅग द हॉर्स, कशासाठी, कोणत्या गोष्टीसाठी मन वळवायचं होतं ट्रोजन्सचं, तर ड्रॅग म्हणजे ओढून आणण्यासाठी, द हॉर्स इन टू देअर सिटी. आणि हा जो हॉर्स त्यांनी कुठेतरी ठेवलेला असेल, तर हा हॉर्स त्या ट्रोजन्सनी स्वतः ओढून त्यांच्या शहरामध्ये आणावा, यासाठी त्या लोकांचं मन वळवण्यासाठी हा एक माणूस त्यांनी मागे सोडला होता. नेक्स्ट डे द ट्रोजन्स ओकअप. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा हे ट्रोजन्स उठले, जागे झाले, एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. आणि त्यांना हे सगळं काही माहिती नव्हतं, कारण त्यांचं कसं गेट बंद झाल्यानंतर ते आत एकदम सेफ होते. त्यानंतर परत कोणत्या अपेक्षेने उठले ते, की टू गो आउट अँड फाईट. आता आपल्याला गेटच्या बाहेर जायचं आहे आणि फाईट करायचं, युद्ध करायचं या ग्रीकांशी, ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. जे अगदी ते 10 वर्षापासून करत येत होते. हे जे युद्ध ग्रीकमधलं आणि ट्रोजन्समधलं 10 वर्षापासून चालत आलेलं युद्ध, ते कंटिन्यू करण्यासाठी उठले आणि गेट बाहेर गेले. व्हॉट डिलाईट अँड सरप्राईज दे फेल्ट ॲट द साईट दे सॉ ऑन द सी शोर आउटसाईड द वॉल्स. अगदी आनंदमय असं आणि सरप्राईज असं आश्चर्यचकित करणारं दृश्य त्यांनी पाहिलं. दे फेल्ट ॲट द साईट म्हणजे दृश्य, ते दृश्य पाहून, दे सॉ ऑन द सी शोर, समुद्र किनाऱ्यावर जे काही दृश्य त्यांनी पाहिलं ते पाहून ते अगदी आश्चर्यचकित झाले, आणि त्याचबरोबर आनंदित सुद्धा झाले, हॅप्पी सुद्धा झाले. आउटसाईड द वॉल्स, त्या वॉल्सच्या बाहेर म्हणजे त्या गेटच्या बाहेर त्यांनी जे काही दृश्य पाहिलं ते पाहून. इट सीम्ड दॅट द लॉंग सीज वॉज ओव्हर ॲट लास्ट. आणि त्यांनी काय पाहिलं तर जो वेढा होता, लॉंग सीज म्हणजे अगदी कित्येक वर्षापासून, 10 वर्षापासून हा जो वेढा दिला होता ग्रीकांनी त्यांच्या शहराला, तो काय झाला होता म्हणे तर ओव्हर ॲट लास्ट, त्यांनी संपवला होता शेवटी. म्हणजेच हा वेढा उठला होता. द टेंट्स हॅड बीन बर्न, त्यांचे जे काही तंबू होते ते जळून गेले होते. द शोर वॉज डिझर्टेड, आणि शोर डेझर्टेड झाला होता म्हणजे अगदी तिथं कोणीही दिसत नव्हतं, म्हणजे कोणतेही माणसं वगैरे तिथं दिसत नव्हतं त्या किनाऱ्यावर. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन, आणि जे ग्रीक शिप्स होते समुद्रामध्ये, तर ते सुद्धा सगळेच्या सगळे निघून गेलेले होते. इट्स पीस ॲट लास्ट, शेवटी शांतता झाली. दे क्राईड, असं ते ओरडले. अँड ओपन वाईड देअर गेट्स, आणि त्यांचे जे गेट्स होते ते अगदी त्यांनी ओपन केले. अँड केम आउट इन लार्ज नंबर्स ऑन द प्लेन, आणि खूप मोठ्या प्रमाणावर ते सगळेजण त्या गेटमधून बाहेर आले. ग्लॅड टू बी फ्री अगेन, आणि ग्लॅड म्हणजे आनंदित, आणि आनंदित झाले होते ते तर का, बी फ्री अगेन, कारण ते आता परत फ्री झाले होते. टू गो वेअर दे प्लीज, आणि त्यांना जिथं जायचं होतं तिथं जाण्यासाठी अगदी आनंदाने ते फ्री झाले होते, मोकळे झाले होते. देन दे सॉ ऑन द सँड्स द ह्यूज वुडन हॉर्स, आणि त्यानंतर त्यांनी काय पाहिलं तर सँड्सवर एक ह्यूज म्हणजे खूप मोठा असा त्या वाळूवर वुडन हॉर्स होता, लाकडी घोडा होता. दे गॅदर्ड राऊंड इट इन ॲस्टॉनिशमेंट, फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. आणि पहा मग तो घोडा पाहून ते सगळेजण त्या घोड्याच्या अवतीभोवती गॅदर्ड झाले, म्हणजे एकत्र झाले, गोळा झाले. इट इन ॲस्टॉनिशमेंट म्हणजे आश्चर्यचकित झालेले होते. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क, कारण हे काय होतं, एक वंडरफुल पीस होतं ऑफ वर्क, कामाचं असं एक सुंदर असा एक
नमुना होता हा घोडा म्हणजे. ॲज दे वेअर वंडरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन built and why it had been left behind, they found a Greek with his hands tied together lying under it. पहा मग त्यांनी काय पाहिलं तर, as they were wondering how the horse had been built, ते विचार करत होते, म्हणजे ते कल्पना करत होते की हा हॉर्स कसा तयार केला असेल, and why it had been left behind, आणि हा असं मागे का सोडलाय त्यांनी, मागे का राहू दिला. दे फाउंड अ ग्रीक विथ हिज हँड्स टाईड टुगेदर लाईंग अंडर इट, आणि त्या घोड्याखाली त्यांनी काय पाहिलं तर एक ग्रीक ज्याचे हात बांधले त्या घोड्याला, तर तिथं त्यांना दिसला. व्हेन द ट्रोजन्स ड्रॅग हिम आउट द मॅन प्रिटेंडेड टू बी व्हेरी फ्रायटन ऑफ देम, आणि जेव्हा ट्रोजन्स यांनी त्याला ओढून बाहेर काढला, त्याला सोडवलं, द मॅन प्रिटेंडेड, आणि तो मॅन काय करत होता, तो ग्रीक काय करत होता, प्रिटेंड म्हणजे ढोंग करत होता, टू बी व्हेरी फ्रायटन ऑफ देम, फ्रायटन म्हणजे घाबरलेला असणे. तो असं दाखवत होता की मी या ट्रोजन्सला खूप घाबरलोय. व्हेन ही वॉज कमांडेड टू टेल देम व्हाय द ग्रीक्स हॅड गॉन अँड व्हाय दे हॅड लेफ्ट दिस हॉर्स बिहाइंड, आणि मग या ट्रोजन्सनी त्याला आज्ञा दिली की व्हाय द ग्रीक्स हॅड गॉन, हे ग्रीक का निघून गेलेत असं तू आम्हाला सांग, त्याचं कारण सांग. अँड व्हाय दे हॅड लेफ्ट दिस हॉर्स बिहाइंड, आणि हा घोडा त्यांनी का मागे सोडला याचंही तू कारण आम्हाला सांगावंस. ही प्रिटेंडेड, आणि मग पहा तो जो ग्रीक होता घोड्याखाली बांधलेला, तो ढोंग करू लागला की ही प्रिटेंडेड टू ट्रिम्बल व्हेरी मच अँड रिफ्यूज टू स्पीक, आणि मी म्हणजे तो अगदी थरथर कापत होता आणि असं दाखवत होता की मी खूप घाबरलेलो आहे, आणि अजून काहीही सांगायला तो नकार देत होता, रिफ्यूज करत होता. वेन ॲट लास्ट दे थ्रिएटन टू किल हिम, आणि शेवटी या ट्रोजन्सनी काय केलं, त्याला भीती दाखवली, थ्रिएटन टू किल हिम, मारून टाकण्याची भीती दाखवली की तू जर आम्हाला काही सांगितलं नाहीस तर आम्ही तुला मारून टाकू. तेव्हा ही स्पोक, तो बोलला, अँड टोल्ड देम दिस फॉल्स टेल, आणि टेल म्हणजे काय तर ती मनगढंत जी कहाणी होती, त्याची गोष्ट होती, ती त्याने सांगितली जी चुकीची होती किंवा खोटी होती. द ग्रीक आर टायर्ड ऑफ द लाँग वॉर, आणि हे जे ग्रीक्स होते ते टायर्ड झालेले होते, थकून गेले होते या इतक्या वर्षांपासूनच्या युद्धाने. अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स, तो पहा काय सांगू लागला मग, हे ग्रीक टायर्ड झाले होते म्हणून ते त्यांच्या घराकडे वळलेत. ही सेड बट दे आर अफ्रेड ऑफ द लाँग व्हॉयेज होम टू, पण व्हॉयेज म्हणजे प्रवास, आणि हा जो लांबचा प्रवास होता त्यांच्या घराकडे जाण्याचा, तर त्या प्रवासाला ते अक्षरशः घाबरत होते. अँड सो दे हॅव मेड दिस हॉर्स, आणि म्हणून त्यांनी हा हॉर्स बनवून घेतला, हा घोडा बनवून घेतला. अँड लेफ्ट इट ॲज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी, आणि काय केलं त्यांनी तर हा जो घोडा आहे तो कोणाला ऑफर केला तर सी गॉडला, समुद्र देवतेला त्यांनी ऑफर केला आहे तो घोडा. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड, आणि ते अक्षरशः मला सुद्धा मारून टाकणार होते, म्हणजे जो घोड्याखाली बांधलेला होता त्या ग्रीकला सुद्धा ते मारून टाकणार होते, असं तो खोटं खोटं सांगतो या ट्रोजन्सला. आणि काय करणार होते म्हणे तर ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड, मला सुद्धा ते समुद्र देवतेला अर्पण करणार होते मारून टाकून. बट आय एस्केप अँड हिड फ्रॉम देम, पण मी कसा बसा निसटलो, म्हणजे मी माझी सुटका केली, एस्केप अँड हिड फ्रॉम देम, आणि त्यांच्यापासून लपून राहिलो. बट व्हाय डीड द ग्रीक्स मेक सच अ ह्यूज हॉर्स, मग आता हे ट्रोजन्स विचारतायत की या ग्रीक लोकांनी एवढा मोठा घोडा का बनवला, एवढा प्रचंड असा मोठा ह्यूज हॉर्स का बनवला. सम ऑफ द ट्रोजन्स आस्क अँड द कनिंग ग्रीक मेड दिस रिप्लाय, आणि जो धूर्त असा ग्रीक होता त्याने सांगितलं मग, इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग, जर त्यांनी स्मॉलर अगदी छोटा घोडा बनवला असता तर यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी, तुम्ही काय केलं असतं म्हणे, तुम्ही ट्रोजन्सने तो घोडा तुमच्या शहरात नेला असता. देन द लक वूड हॅव गोन टू द ट्रोजन्स, आणि मग जे लक होतं, जे सुदैव होतं, चांगलं असं दैव होतं, ते कोणाकडे वळलं असतं म्हणे तर या ट्रोजन्सकडे, म्हणजे तुमच्याकडे वळून गेलं असतं. अँड नॉट टू गो द ग्रीक्स, म्हणजे
ते लक ग्रीक्सला न मिळता, ग्रीक लोकांना न मिळता ट्रोजन्सला मिळालं असतं, जर त्यांनी त्यांच्या शहरामध्ये त्या घोड्याला नेलं असतं, तो जर छोटा राहिला असता तर. म्हणून त्यांनी काय केलं म्हणे तर ह्यूज असा हॉर्स तयार केला, प्रचंड असा मोठा हॉर्स त्यांनी तयार केला. दॅट इज वाय दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. आणि म्हणून दॅट्स वाय दे मेड इट टू बिग, म्हणून त्यांनी खूप असा मोठा घोडा त्यांनी तयार केला की जो तुमच्या गेट्समधून सुद्धा जाऊ शकणार नाही. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर धिस. आणि पहा मग, डिलायटेड मीन्स हॅप्पी होणे, आनंदित होणे. ट्रोजन्सने हे असं ऐकलं आणि खूप आनंदित झाले. द ग्रीक्स हॅव गॉन दे सेड. ते म्हणाले की ग्रीक गेलेत. अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. आणि आता ह्या ज्या काही वॉल्स आहेत, ज्या काही भिंती आहेत, त्या नेसेसरी नाही आहेत, त्या आता आवश्यक नाही आहेत. लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. आता काय करू म्हणे, जी ही वॉल आहे, जी त्या शहराचं संरक्षण करत होती अगदी वर्षानुवर्षे, त्या वॉललाच आपण काय करूयात आता, होल करूयात. आणि त्या वॉलला होल करून आपण तो जो घोडा आहे तो आपण आपल्या शहरात आणूयात, असं त्या ट्रोजन्सने ठरवलं. देअर वाईज प्रिस्ट वॉन्ट देम नॉट टू डू सो. आणि त्यांचा जो हुशार असा जो पुजारी होता त्या शहरातला, त्याने सांगितलं की तुम्ही असं काही करू नका, म्हणजे त्या वॉलला होलही करू नका आणि त्या घोड्याला आपल्या शहरातही आणू नका. आपल्या ट्रोजन यांना सांगितलं की तुम्ही या घोड्याला ट्रॉय ह्या शहरात आणूही नका, म्हणजे त्या गेटमधून आत आणूही नका. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुईन अस. रुईन म्हणजे नाश करणे, विध्वंस करणे. मग ही काय असेल म्हणे तर त्यांची ट्रिक असेल, त्यांची युक्ती असेल, योजना असेल, जी आपला विनाश घडवून आणेल. ही सेड. पहा मग तो प्रिस्ट हुशार होता, त्याने चांगला सल्ला दिला की तुम्ही असं काही करू नका, या वॉल वगैरे फोडण्याचं, तोडण्याचं किंवा होल करण्याचं काम करू नका आणि त्या घोड्यालाही आत आणण्याचं काम करू नका. तरीसुद्धा पहा मग काय झालं पुढे. यू विल ब्रिंग डिझास्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. तुम्ही जर या वॉल्स तोडल्यात तर काय येईल म्हणे आपल्या शहरामध्ये, आपल्या सिटीमध्ये डिझॅस्टर. ब्रिंग डिझॅस्टर म्हणजे तुम्ही एक प्रकारे तुमचा नाशच घडवून आणणार आहे जर तुम्ही ह्या वॉल तोडल्यात तर. कारण त्या संरक्षण अशा भिंती होत्या, संरक्षक अशा भिंती असल्या कारणाने त्या शहराला कोणीही जिंकू शकत नव्हतं. आणि पहा तर त्या भिंतीचं तोडण्याचं या ट्रोजन्सने ठरवलंय, जे अतिशय चुकीचं होतं बाळांनो. बट दे वेअर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. ते ट्रोजन्स एवढे एक्सायटेड होते की त्यांनी या प्रिस्टच्या शब्दांकडे लक्षही दिलं नाही. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. आणि त्या घोड्याला त्या शहरामध्ये आणण्यासाठी त्यांनी अक्षरशः त्या भिंती तोडल्या. स्ट्रॉंग अशा ज्या भिंती होत्या, भक्कम अशा ज्या भिंती होत्या, त्या त्यांनी ब्रोकडाऊन केल्या, तोडल्यात. ऑल दॅट डे द ट्रोजन्स फिस्टेड अँड ड्रँक अँड सेलिब्रेटेड. आणि पहा त्यांना कसं वाटत होतं की हा घोडा आपल्या शहरात आलाय, म्हणजे आपल्याकडे लक वळलंय, आपलं आता सगळ्यांचं दैव चांगलं चमकेल, अशा अर्थाने किंवा अशा आनंदात त्यांनी काय केलं तर मग फिस्टेड अँड ड्रँक. अगदी मस्त मेजवानी घेतली चांगल्या चांगल्या अशा पदार्थांची, आणि ड्रँकसुद्धा म्हणजे ड्रिंकसुद्धा घेतले. अँड सेलिब्रेटेड म्हणजे एक प्रकारे त्यांनी सेलिब्रेशन केलं. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. अगदी त्या ह्या सेलिब्रेशन्स नंतर ते सगळेजण झोपण्यासाठी गेले. म्हणजे त्यांनी त्या भिंती वगैरे फोडून तो घोडा ॲक्च्युली आत घेतला आणि सेलिब्रेटही केलं, आणि त्यानंतर गाढ झोपी गेले. अँड स्लेप्ट साऊंडली. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय नाईट ऑफ अ टेरर अँड डेथ. पहा मग त्या आनंदाच्या दिवसापाठोपाठ भय, भीती, टेरर आणि त्याचबरोबर मृत्यूची रात्रसुद्धा आलीच. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार. आणि आपल्याला माहितीच होतं की हे जे ग्रीक शिप्स होते ते जास्त काही लांब गेलेले नव्हते. ॲज सून ॲज दे वेअर हिडन बाय ॲन आयलँड. आणि एक जे काही बेट होतं, आयलँड होतं, त्याच्या मागे ते लपलेले होते. दे हॅड लोड देअर सेल्स अँड ड्रॉप अँकर अँड वेटेड फॉर द नाईट. तर त्यांनी काय केलं होतं तर त्यांची जी जहाजे होती त्यांची
शिडे उतरवली होती. लोड देअर सेल्स अँड ड्रॉप्ड अँकर अँड वेटेड, आणि ते काय करत होते, वाट पाहत होते फॉर द नाईट, रात्रीची ते वाट पाहत होते. इन द डार्कनेस द फ्लीट सेल्ड बॅक, आणि अंधार पडल्यावर फ्लीट जो जहाजांचा तांडा होता तो सेल्ड बॅक म्हणजे परत फिरला. अँड द लीडिंग शिप विच वॉज ॲग्मेनॉन्स बोर अ रेड लाईट हाय ऑन इट्स मास्ट, आणि जे सगळ्यात पुढे होतं जे ॲग्मेनॉनचं जहाज होतं त्याने काय केलं तर त्याच्या ज्या उंच डोलकाठीवर लाल दिवा त्याने लावला होता. द ग्रीक who was watching for the return of the fleet crept to the wooden horse and gave the signal. पहा, तो मागे राहिलेला जो घोड्याखाली बांधलेला ग्रीक होता तो अगदी त्या जहाजांच्या तांड्याच्या परत फिरण्यावर लक्ष ठेवून होता, आणि त्याने काय केलं मग त्या लाकडी घोड्याखाली सरपटत गेला. क्रेप टू द वुडन हॉर्स अँड गेव द सिग्नल, आणि त्याने एक सिग्नल दिला म्हणजे एक इशारा दिला. द साईड ऑफ द हॉर्स ओपन, आणि मग काय झाली, घोड्याची एक बाजू ओपन झाली, उघडली, आणि द ग्रीक्स क्लाइम्ड आउट अँड ओपन द गेट्स, आणि मग त्याच्यामधून ग्रीक सैनिक बाहेर निघाले, म्हणजे त्यांनी त्या उड्या मारल्या त्या सैनिकांनी बाहेर, आणि दरवाजे उघडले. मग ओपन द गेट्स, द होल ग्रीक आर्मी एंटर द स्लीपिंग सिटी, आणि अगदी पूर्ण त्यांची पलटण, त्यांची आर्मीज त्यांनी एंटर्ड केलं त्या सिटीमध्ये, त्या ट्रॉय शहरामध्ये. आणि ॲक्च्युली ती सिटी कशी होती तर स्लीपिंग सिटी म्हटलंय, म्हणजे ते ट्रोजन सगळे झोपून गेलेले होते, आणि त्या सिटीमध्ये तेव्हा त्या ग्रीकांनी प्रवेश केला. इमिडिएटली द ग्रीक्स सेट फायर टू हाऊसेस अँड टॉवर्स अँड पॅलेसेस अँड बिगॅन टू बर्न अँड किल. पहा, मग हे जे ग्रीक्स होते त्यांनी काय केलं, मग आग लावायला सुरुवात केली. कुठे कुठे तर हाऊसेस, घरांना, टावर्सला, आणि त्याचबरोबर पॅलेसला सुद्धा, अगदी राजवाड्याला सुद्धा. अँड बिगॅन टू बर्न अँड किल, आणि सगळीकडे अगदी जाळपोळ करायला सुरुवात केली. अँड किल, अगदी मारायला सुद्धा. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स अँड द साऊंड ऑफ शाउटिंग अँड द नाईज ऑफ वीपन्स अँड द क्राईज ऑफ वीपिंग वुमन. अगदी हे जे ट्रॉय हे शहर होतं अगदी फिल झालं होतं, अगदी भरलं होतं. कशाने तर द साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स, जे काही असं दृश्य होतं, साईट म्हणजे दृश्य, तर कशाचं, लिपिंग फ्लेम्स अँड द साऊंड्स ऑफ शाउटिंग. लिपिंग फ्लेम्स म्हणजे काय तर या आगीच्या ज्वाळा इकडे तिकडे उडणाऱ्या, आणि त्याचबरोबर कशाचा साऊंड तर शाउटिंगचा, ओरडण्याचा. अगदी जाळपोळ झाल्यामुळे जिकडे तिकडे आरडा ओरड असं झाली होती त्या शहरामध्ये. आणि अँड द नॉईज ऑफ वेपन्स, आणि वेपन्स म्हणजे शस्त्र, आणि जे जे ग्रीक म्हणजे ट्रॉजनशी युद्ध करत असतील त्यांचा ज्या शस्त्रांचा आवाज, आणि त्याचबरोबर द क्राईज ऑफ वीपिंग वुमेन म्हणजे ज्या स्त्रिया त्यांचा ओरडण्याचा, रडण्याचा आवाज सुद्धा, ह्या सगळ्या गोष्टींनी हे शहर भरून गेलं होतं. द स्लीपिंग ट्रोजन स्प्रँग आउट ऑफ देअर बेड्स. काय झालं होतं तर जे काही ट्रोजन्स झोपलेले होते ते अगदी ताडकन त्यांच्या बेडवर उठून उभे राहिले. बट दे वेअर टेकन बाय सरप्राईज, आणि त्यांना हे सगळं अगदी जाळपोळ, आरडाओरड हे पाहून ते अगदी आश्चर्यचकित झाले होते. एक प्रकारे त्यांच्यासाठी हे सगळं सरप्राईज होतं. देअर एनिमीज वेअर राईट इनसाइड देअर वॉल्स. त्यांनी काय पाहिलं तर त्यांचे जे एनिमीज होते, शत्रू होते, ते अगदी त्यांच्या त्या वॉल्समधून आत आलेले होते. अँड मेनी ऑफ द ट्रोजन्स वेअर किल्ड बिफोर दे कुड पुट ऑन देअर आर्मर अँड सीज देअर वेपन्स. आणि काय पाहिलं त्यांनी तर भरपूर असे जे काही ट्रोजन्स होते ते मारले गेले होते, आणि बिफोर दे कुड पुट ऑन देअर आर्मर. आर्मर म्हणजे चिलखत, युद्ध करताना जे अंगावर घातलं जातं ते चिलखत घालण्याच्या अगोदरच. अँड सीज देअर वेपन्स म्हणजे त्यांचे जे शस्त्र होते ते हाती घेण्याच्या अगोदरच ते ट्रोजन्स मारले गेले होते, म्हणजे मारले जात होते. अ ब्राईट लाईट लिट अप द नाईट स्काय ॲट ॲज पॅलेसेस अँड हाऊसेस, टेम्पल्स अँड टावर्स वेंट अप इन फ्लेम्स. पहा, मग काय झालं होतं तर जे राजवाडे होते, पॅलेसेस होते, घरे होते, देवळे, आणि त्याचबरोबर मनोरेसुद्धा, ज्याला आपण टावर्स म्हणतो, ते अगदी ज्वाळांनी, ह्या अग्नीच्या ज्वाळांनी वेढले गेले होते. द ट्रोजन्स फॉट ॲज वेल ॲज दे कुड बट इट वॉज ऑल इन व्हेन. आणि त्या ट्रोजनांना जेवढं शक्य होतं ते तेवढं लढण्याचा प्रयत्न करत होते, पण इट वॉज इन व्हेन. व्हेन म्हणजे व्यर्थ होतं, कारण भरपूर असे ट्रोजन्स, चांगले चांगले योद्धे त्याच्यामध्ये मारले गेले होते.
आणि जे काही जिवंत होते ते लढण्याचा प्रयत्न करत होते, पण ते सगळं व्यर्थ होतं. ओल्ड किंग प्रियाम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. ओल्ड किंग प्रियाम हा जो किंग होता, म्हातारा असा राजा होता, वृद्ध असा राजा, वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. त्याचे जे शूरवीर असे पुत्र सन्स यांच्याबरोबर तोही मारला गेला. हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर अँड सिस्टर वेअर कॅरिड ऑफ ॲज स्लेव्ज बाय द कॉन्करर्स म्हणजे जे विजेते ठरले होते, म्हणजे कोण तर ग्रीक लोक यांनी काय केलं होतं, हेक्टरच्या वाईफला, त्याच्या म्हणजे हेक्टरच्या पत्नीला आणि त्याचबरोबर त्याच्या म्हाताऱ्या अशा आईला सुद्धा, ओल्ड मदरला अँड सिस्टर त्याच्या बहिणीला, हेक्टरच्या बहिणीला सुद्धा कॅरिड ऑफ त्यांनी नेलं होतं ओढून अक्षरशः ॲज स्लेव्ज. कोणासारखं तर गुलामासारखं या ग्रीकांनी त्यांना नेलं. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स. पहा मग काय म्हटलंय, त्यांचं नशीब फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट अगदी विरुद्ध होतं. कोणाच्या विरुद्ध होतं त्यांचं नशीब? तर या हेलनच्या विरुद्ध होतं. व्हेन किंग्स मेनॅलस रश थ्रू द सिटी आणि लुकिंग फॉर हर अँड फाउंड हर इन हर पॅलेस. पहा मग हा जो मेनॅलस होता तो कोणाला शोधत होता? तर त्याची पत्नीला, हेलनला. लुकिंग फॉर हर अँड फाउंड हर, आणि शेवटी त्याने शोधलं, त्याला भेटली ती इन हर पॅलेस, कुठे तर त्या राजवाड्यामध्ये, तिच्या राजवाड्यामध्ये ती भेटली. शी हंग हर हेड इन शेम, आणि मग तिला ती या दुसऱ्या याच्याबरोबर पळून आलेली होती. काय नाव होतं त्याचं? तर पॅरिस. आणि त्या पॅरिस बरोबर ती पळून आलेली होती. मग आता तिच्या पहिल्या नवऱ्याला पाहिल्यानंतर तिला काय वाटू लागली? लाज वाटू लागली. आणि म्हणून तिने काय केलं? तर मान अगदी लाजेने, शर्मेने तिने खाली घातली. अँड सॉरो ॲज शी फेस्ड हर फॉर्मर हजबंड, हर व्हॉइस वॉज चोक विथ इमोशन अँड शी कुड नॉट स्पीक. अगदी तिचा व्हॉइससुद्धा चोक झाला होता अक्षरशः, म्हणजे तिचा आवाजही निघत नव्हता. अँड शी कुड नॉट स्पीक, आणि ती म्हणजे बोलूही शकत नव्हती. बट मेनॅलस फॉरगेव हर, पण मेनॅलस याने काय केलं? तिला फॉरगेव म्हणजे माफ केलं होतं. अँड शी वेंट बॅक विथ हिम, आणि ती त्याच्याबरोबर म्हणजे मेनॅलस बरोबर ही हेलन परत गेली. फॉर इट वॉज ओनली एफ्रोडाईट हू हॅड टर्न हर हार्ट अवे फ्रॉम हर होम अँड हर हजबंड अँड हर चाइल्ड. आणि ती कोण होती म्हणे? तर ती फक्त एफ्रोडाईटच होती की जिने या हेलनचं म्हणजेच हेलनला तिच्या नवऱ्यापासून, तिच्या घरापासून, तिच्या मुलांपासून दुरावलं होतं. When morning came, nothing was left of the proud, rich city that had resisted attack for 10 years. पहा मग जेव्हा सकाळ झाली तेव्हा तेथे काही शिल्लक नव्हतं ह्या रिच सिटीमध्ये, या वैभवशाली सिटीमध्ये, या एक ज्याला आपण शहराचा अभिमान असणारा असं वैभव, या वैभवशाली सिटीमध्ये, जी सिटी अगदी 10 वर्षापासून या ग्रीक लोकांकडून होणारा हल्ला, त्या हल्ल्याला तोंड देत होती, रेजिस्ट करत होती, तर ते शहर आता पूर्णपणे नेस्तनाबूत झालं होतं. म्हणजेच काय झालं होतं? तर या ट्रॉय शहराचा परिपूर्ण असा विनाश झाला होता बाळांनो. म्हणून याला लेसनचं नाव आहे द फॉल ऑफ ट्रॉय, म्हणजेच या शहराचा विध्वंस. आणि तो या पाठामधून आपल्याला पाहायला मिळाला. ओके, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू.